श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात अजिबात बरकत नाही. घरात कायम दरिद्री आहे. जे काही थोडेफार पैसे जमा होतात ते सुद्धा लोकांची देणेघेणे करण्यात जातात किंवा दुसऱ्याची परतफेड करण्यातच निघून जातात. त्यातूनही थोडेफार पैसे वाचले तर अचानक असा काही खर्च उद्भवतो की जे काही पैसे साठवले होते तेही खर्च होऊन जातात. त्यामुळे घरात नेहमी कटकट, भांडण तसेच मानसिक चिडचिड होते. कारण मित्रांनो, या जगात पैशाशिवाय दुसरं काहीच नाही. पैसा असेल तर सर्व काही आहे. कारण पैसा असेल तर घरात आनंद निर्माण होतो. तसेच घरात सुखसमृद्धी देखील त्याच्या मागे मागे आपोआपच येते. पण घरात जी काही आर्थिक समस्या असते त्याला नकळतपणे आपणच जबाबदार असतो. याला आपल्या काही सवयी, आपल्या काही चुका किंवा आपल्या घरामध्ये असणारे काही दोष कारणीभूत असतात, ज्याबाबत आपल्याला काहीच माहिती नसते. म्हणजे कधीकधी गोष्टी आपल्यासमोर घडत असतात पण त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते. त्या कोणत्या चुका आहेत ज्या नकळतपणे आपल्या हातून घडत असतात. तसेच घरात कोणते दोष आहेत ज्याच्यामुळे घरात बरकत येत नाही. याबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या घरावर आणि तुमच्यावर कायम राहील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. सूर्योदयानंतर उठणारी व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही. तसेच अशी व्यक्ती कायम धनहीन राहते. त्या व्यक्तीनं कितीही कष्ट केले तरीसुद्धा त्याच्याकडे लक्ष्मी आकर्षित होत नाही. त्याच्यामुळे नेहमी आपण सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे. सूर्योदयापूर्वी उठण्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत. तसेच आध्यात्मिकदृष्ट्या आपण जर सूर्योदयापूर्वी उठून कामाला लागलो, सूर्यदेवाला नमस्कार करून आपण आपल्या कामाची सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये यश मिळते आणि आपली प्रगती होत जाते. जो व्यक्ती नेहमी सूर्योदयापूर्वी उठून कामाला लागतो तो व्यक्ती कधीच गरीब राहत नाही. त्याच्याकडे लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. 2. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जिथे पैसे ठेवतो, म्हणजे ती तिजोरी असेल किंवा पर्स असेल किंवा एखादे कपाट असेल, ते नेहमी स्वच्छ असावे. त्याच्यामध्ये घाण अजिबात नसावी. देवी लक्ष्मीला स्वच्छता किती प्रिय आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आपण जिथे पैसे ठेवतो तिथे स्वच्छता ही अवश्य असावी. कपाट जर तुमचं गंजलेलं असेल किंवा तुटलेलं असेल तर त्याच्यामध्ये पैसे ठेवणे टाळा. तसेच जर पर्स तुमची फाटलेली असेल तर त्या पर्समध्ये तुम्ही पैसे अजिबात ठेवू नका. तसेच तुम्ही जर तिजोरीमध्ये पैसे ठेवत असाल तर ते व्यवस्थित लावून ठेवा. कसेही पैसे ठेवू नका. म्हणजे व्यवस्थित नीट जुळवून पैसे ठेवा. कारण पैसे हे साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण याच दोषामुळे आपल्या घरात पैसा टिकत नाही. यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षपूर्वक आपल्या घरात केल्या पाहिजेत. काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. तुम्ही असा एक नियम बनवू शकता. एखादा सण असेल तेव्हा तुम्ही छोटंसं पाकिट खरेदी करून फक्त पैसे त्याच्यात ठेवू शकता. यामुळे सुद्धा तुमच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात पैसे टिकायला सुरुवात होईल. पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. ही छोटीशी गोष्ट आहे, ती एकदा करून बघा. त्याचा जो काही अनुभव येईल तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही तुमच्या कपाटामध्ये श्रीयंत्र किंवा लक्ष्मीचा चांदीचा सिक्का ठेवू शकता. यामुळे सुद्धा तुमच्या घरात बरकत निर्माण होईल. तुमच्या घरात पैसा येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. यामुळे ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. कायम नवीन पाकिटात आपण पैसे ठेवा. जुन्या पाकिटात पैसे ठेवू नका. 3. यानंतर तिसरी गोष्ट आहे मंगळवारचा दिवस. मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे
या दिवशी कर्ज घेणे किंवा देणं टाळा. कुणाला पैसे देऊ नका आणि कुणाकडून पैसे घेऊ नका. मंगळवारी जर आपण कर्ज घेतलं तर ऋण, रोग आणि शत्रू आपल्या घरात प्रवेश करतात. जर आपण काही कारणाने मंगळवारच्या दिवशी कळत नकळत जर कोणाकडून कर्ज घेतलं, कोणाकडून पैसे घेतले असतील तर ते फेडण्यासाठी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे कर्ज घ्यायचं असेल किंवा कोणाला पैसे द्यायचे असतील तर ते मंगळवार सोडून इतर दिवशी द्या. 4. तसेच मंगळवारी केस कापू नका, दाढी करू नका. या गोष्टी आपण मंगळवारी केल्या तर मंगळाचा दोष आपल्याला लागू शकतो आणि या दोषामुळे आपली धनहानी होऊ शकते. यामुळे या गोष्टी मंगळवारी अजिबात करू नका. 5. तसेच आपल्या घरात जर भंगार असेल किंवा रद्दी असेल किंवा नको असलेल्या वस्तू असतील तर त्या जास्त दिवसांसाठी आपल्या घरात अजिबात ठेवू नका. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढत जाते आणि आपल्या घरात बरकत येत नाही, घरात सुखसमृद्धी येत नाही. लाईटवर चालणाऱ्या वस्तू जर तुमच्या घरात खराब झाल्या असतील आणि तुम्ही त्या घरात ठेवल्या असतील तर यामुळे तुम्हाला राहू दोष लागू शकतो आणि तुमच्यावर शनीचा देखील वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आहेत त्या खराब झाल्या आहेत त्या घरात अजिबात ठेवू नका. त्या दुरुस्त होणार असतील तर दुरुस्त करा, पण तशाच बंद अवस्थेत घरात अजिबात ठेवू नका. शनी देवता यांना न्यायाची देवता मानली जाते. आपल्याला जर उद्योग व्यवसाय याच्यामध्ये यश मिळत नसेल त्यावर सुद्धा शनीची वक्रदृष्टी असू शकते. त्यामुळे शनिदेवाला जर प्रसन्न ठेवायचं असेल, राहूची वक्रदृष्टीपासून दूर राहायचं असेल तर घरामध्ये असे भंगार आणि अडगळीचे सामान अजिबात ठेवू नका. चिरलेली भांडी असतात ती सुद्धा वेळच्या वेळी भंगारला देऊन टाका. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायची असेल तर ती नेहमी रात्रीच्या वेळी खरेदी करा. या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा स्वामी हा सुद्धा शनी महाराज आहेत. देवी लक्ष्मीला प्रकाश हा प्रिय आहे आणि लाईट हा सुद्धा एक प्रकाशामध्येच येतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू या कायम रात्रीच्या घ्याव्या. त्यातले त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षात घ्यावा. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरभराट बघायला मिळेल. 6. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये उष्टी खरकटी भांडी जास्त वेळासाठी ठेवू नये. 7. तसेच आपल्या मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि दररोज उंबरठ्याची पूजा करायची आहे. तसेच दर गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचे आहे. यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. 8. घरामध्ये घराच्या बाहेर आपण जिथून घरात आत प्रवेश करतो तिथे कोहळा नक्की बांधावा. यामुळे घरात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होते. कोहळा घरात बांधल्यामुळे आपल्या घराचे वाईट शक्तीपासून बचाव होतो. आपल्या घराला वाईट नजर लागत नाही. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी आपल्या घराच्या बाहेर कोहळा नक्की बांधावा. 9. तसेच आपल्या घरातील वयोवृद्ध लोक असतील किंवा आपले सासू सासरे असतील त्यांचा आदर करावा किंवा आपल्या घरात पाहुणे येतील त्यांचा आदर करावा. कुणालाही आपल्या घरातून दुःखी मनाने जाऊ देऊ नये. यामुळे त्या व्यक्तीच्या मनातील सकारात्मक भावना आपल्या वास्तूमध्ये उतरतात आणि आपल्या वास्तूला आशीर्वाद मिळतो. त्यामुळे आपल्या घरात अशी कोणी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला कधीही विनामुख पाठवू नये. काही ना काहीतरी भेटवस्तू किंवा त्यांचे नीट आदरातिथ्य करावे. यामुळे सुद्धा घरामध्ये बरकत येते, सुखसमृद्धी राहते. 10. तसेच तुमच्या पतीचा नेहमी तुम्ही आदर करावा. कारण पती हे विष्णूचे रूप आहे. ज्या घरात नवऱ्याला त्याची बायको आदर देते, त्याला उलट उत्तर देत नाही, त्या घरात सुद्धा लक्ष्मीचा वास कायम राहतो. कारण लक्ष्मी माता ही कायम नारायणाच्या पायाशी असते. नेहमी आपण फोटोमध्ये बघत असतो की भगवान विष्णूचे पाय चेपत असताना लक्ष्मी माता असते.
लक्ष्मी माता आपल्या पतीची सेवा करत असते. ज्या घरात पतीची सेवा केली जाते त्या घरात नारायणाचा वास असतो आणि जिथे नारायणाचा वास असतो तिथे लक्ष्मी माता आपोआपच येते. त्यामुळे आपल्या नवऱ्याचा, पतीचा नेहमी आदर करावा, त्याला उलट उत्तर करू नये. तसेच आपल्या नवऱ्याबद्दल कधीच कुठे वाईट बोलू नये. यामुळे सुद्धा तुमच्या नवऱ्याची प्रगती होत नाही आणि नवऱ्याची प्रगती झाली नाही तर घरात बरकत येत नाही. त्यामुळे नवऱ्याचा किंवा आपल्या पतीचा नेहमी आदर करावा. 11. आता ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, पण ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे. आपण अनेकदा कोणत्या ब्राह्मणाकडे गेलो की आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला पितृदोष आहे, तुम्ही पितृशांती करा. पण आपण कितीही पितृदोष आणि पितृशांती केली तरीही आपल्याला हवा तसा फरक जाणवत नाही. यावर एक खात्रीशीर उपाय आहे. यामुळे आपले पितर देखील खुश राहतात, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपला पितृदोष कायम निघून जातो. कारण आपल्या घरात जी लोक गेलेली असतात ती लोक आपल्याला कुठून ना कुठून तरी बघत असतात की आपले वारसदार काय करत आहेत, कसे वागत आहेत. त्यामुळे आपल्या अशा काही वागण्यामुळे ते आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागतो. तर तुम्ही जर घरात सून असाल आणि तुम्हाला जर नणंद असेल तर त्या नंदेशी कधीही तुम्ही वाईट वागू नका. नणंद घरी आली तर नंदेला कधीही खाली हात पाठवू नका. तिला काही ना काही तरी वस्तू म्हणा किंवा साडी ही आवर्जून घेतली पाहिजे. जर तुमची नणंद सुखी असेल तर तिच्या मनातील भावना त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो. आणि समजा तुमची सासू किंवा सासरे हयात नसतील तर ते वरून सगळं बघत असतात. जसं की आपण म्हणतो की देव सगळं वरून बघत असतो, तसेच आपले पितरसुद्धा आपल्याला वरून बघत असतात. आपण जर आपल्या घरातल्या मुलींची किंवा आपल्या नंदेची काळजी घेतली, त्यांना कधी दुखावले नाही, तर आपल्यावर आपले पितर हे खुश होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. आणि पितर जर खुश असतील तर आपली बरकत होते, आपल्या घरात सुखसमृद्धी येते, आपल्याला पितृदोष लागत नाही. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही आवर्जून करा. कितीही तुमच्यात मतभेद असतील तरीही तुमच्या लेखी सुनांना कधीही दुखवू नका. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपण नकळतपणे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला भयंकर असे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे नेहमी चांगले वागा, याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. 12. स्वयंपाक करताना किंवा कोणतेही काम करताना सतत नामस्मरण केले पाहिजे. यामुळे सुद्धा घरात बरकत येते. आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी घडतात. त्यामुळे नेहमी चांगला विचार करायचा. वास्तू तथास्तु म्हणते. त्यामुळे नेहमी घरात नामस्मरण केले पाहिजे. यामुळे सुद्धा घरात बरकत येते, घरात सुखसमृद्धी येते, पैसा टिकून राहतो. नामस्मरण हे तुम्ही कोणत्याही देवतेचे करू शकता किंवा तुमच्या इष्टदेवतेचे करू शकता. पण तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे न चुकता कोणतेही काम करताना नामस्मरण केले तर तुम्हाला सगळ्या कामामध्ये यश मिळेल, घरात बरकत निर्माण होईल, सुखसमृद्धी येईल. असे छोटे छोटे उपाय आहेत. हे उपाय केल्याने आपल्या घरात पैसा टिकून राहतो, घरात बरकत निर्माण होते, आलेला पैसा टिकून राहतो. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.